नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. हिंदी मराठी चित्रपट आणि मालिका सृष्टीतील चतुरस्र अभिनेत्री निवेदिता जोशी सराफ यांना यंदाचा गंधार गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. हा पुरस्कार सोहळा बालदिनाचं औचित्य साधून 14 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5:30 वाजता गडकरी रंगायतन येथे आयोजित करण्यात आला असून निवेदिता यांना हा पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते पद्मश्री अशोक सराफ यांच्या हस्ते देण्यात येणार आहे, अशी माहिती ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी आणि ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य प्रदीप ढवळ यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे. या पुरस्काराचे स्वरूप शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह 11,111 रुपये रोख असं आहे. तसेच 2 वर्षापासून गंधार बालकलाकार पुरस्कार सुरू करण्यात आला असून यंदाचा पुरस्कार हा गायन क्षेत्रातील स्वरा जोशी हिला देण्यात आलेला आहे. गंधार या बालनाट्य संस्थेच्या वतीने गंधार गौरव सोहळ्याचं दरवर्षी आयोजन केलं जातं. यंदाचे हे 10वे वर्ष आहे. ज्येष्ठ साहित्यिक रत्नाकर मतकरी, विद्या पटवर्धन, दिलीप प्रभावळकर, अशोक समेळ, नरेंद्र आंगणे, अतुल परचुरे, सचिन पिळगावकर, गेल्या वर्षी महेश कोठारे तर विजय गोखले यांना आतापर्यंतचा गंधार गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. यंदाचा हा पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री निवेदिता सराफ यांना देण्यात येत आहे. पद्मश्री अशोक सराफ, ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य प्रदीप ढवळ, आमदार संजय केळकर व इतर यांच्या हस्ते निवेदिता सराफ यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे. यावेळी बाल रंगभूमी परिषदेच्या अध्यक्षा नीलम शिर्के सामंत देखील उपस्थित राहणार आहेत. मे महिन्यात गंधारतर्फे विविध जिल्ह्यात गंधार गौरव बालनाट्य स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेसाठी ठाणे, मुंबई, नवी मुंबई, पुणे येथून प्रवेश आले होते. या स्पर्धेसाठी हर्षदा बोरकर आणि अमोघ चंदन यांनी परीक्षण केलं होतं. 15 बालनाट्यांनी यामध्ये प्रवेश घेतला होता. या स्पर्धेतील नामांकन देखील जाहीर करण्यात आलेली आहेत. या पत्रकार परिषदेला गंधारचे प्राचार्य मंदार तिर्लू, सुनील जोशी, अमोल आपटे, वैभव पटवर्धन, PN पाटील उपस्थित होते. गंधार गौरव पुरस्कार दरवर्षी दिले जातात. आपल्या नाटकातून म्हणा, अभिनयासाठी दिलं जाणारं बक्षीस. या वेळेला ते बक्षीस मिळणार आहे निवेदिता अशोक सराफ यांना. आणि हा समारंभ होणार आहे 14 नोव्हेंबर 2025 मध्ये गडकरी रंगायतनला संध्याकाळी. तेव्हा सगळ्यांनी मुद्दाम यायचं आवर्जून. आता कोणाच्या हस्ते म्हटल्यावर तुम्ही समजून जाल. निवेदिता अशोक सराफ यांना मिळणार आहे अशोक सराफ यांच्या हस्ते बक्षीस. याची निवड करताना आम्ही मुख्यत्वे करून असा बघतो की त्यांनी बालकलाकार म्हणून तिथपासून त्यांची सुरुवात असली पाहिजे. म्हणजे आत्तापर्यंत ज्यांना आपण पुरस्कार दिले ते सगळे बाल असल्यापासून या फील्डमध्ये काम करतात. आणि यावर्षीसुद्धा निवेदिता सराफांना आपण हा पुरस्कार देतो आहे. तर त्यासुद्धा लहानपणापासून या फील्डमध्ये काम करतात. आणि त्यांचं वैशिष्ट्य असं आहे की ते नाटकामध्ये पण करतात, सिरियलमध्ये पण करतात, त्या मराठी सिनेमामध्ये पण करतात आणि हिंदी सिनेमामध्ये पण करतात. त्यामुळे सगळ्या फील्डमध्ये त्या काम करतात. त्याच्यामुळे त्यांची निवड यावर्षी आम्ही या पुरस्कारासाठी केली. आणि या कार्यक्रम 14 नोव्हेंबरलाच आत्ता उषाताईंनी सांगितलं जसं संध्याकाळी 5:30 वाजता गडकरी रंगायतन येथे आहे. आणि या कार्यक्रमाचं स्वरूप असं असेल की पहिला 1 तास एक मुलांचा परफॉर्मन्स असणार आहे आणि त्याच्यानंतर 1 तास हा गंधार गौरव सोहळा असणार आहे. याच्यामध्ये वेगवेगळे पुरस्कार पण दिले जाणार आहेत. युवा पुरस्कार, सर्वोत्कृष्ट बालकलाकार पुरस्कार, एक बालनाट्य संस्थेला आपण पुरस्कार देतो, ते या पुरस्काराबरोबर त्या दिवशी दिले जाणार आहेत. अनेक मान्यवर मंडळी आणि या चित्रपटसृष्टी आणि नाट्यक्षेत्रातील अनेक मंडळी त्यावेळी उपस्थित राहणार आहेत. या पुरस्कार सोहळ्याचं वैशिष्ट्य असं असतं की अनेक पुरस्कार सोहळे आपण बघतो ज्याच्यामध्ये सेलिब्रिटी परफॉर्म करतात आणि सामान्य लोक समोर बसतात, मुलं समोर बसतात. या सोहळ्यामध्ये आमची मुलं परफॉर्म करतात आणि सेलिब्रिटी समोर बसतात. त्यामुळे तो मुलांचा सोहळा असतो आणि तो बघायला त्या मान्यवरांना फार मजा येते. 14 नोव्हेंबर हा बालदिन म्हणून मराठी रंगभूमीवरती साजरा केला जातो. त्यानिमित्त आता जाहीर झालेलं नाव, उषाताईने जे नाव जाहीर केलं, आदरणीय अभिनेत्री निवेदिता अशोक सराफ यांच्या सत्कार सोहळ्याला, या गंधार सोहळ्याला जास्तीत जास्त ठाणेकरांनी उपस्थित राहावं. की गेली 10 वर्ष या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या सगळ्याच मान्यवरांचा, जसं आता मंदारने सांगितलं त्याप्रमाणे, की बालरंगभूमीवरती ज्याने आपल्या आयुष्याला सुरुवात केली, अभिनयाला सुरुवात केली, ते बालरंगभूमीपासून ते आजपर्यंत त्या सगळ्यांचा प्रवास जर आपण पाहिला तर खरं तर थक्क करणारा प्रवास आहे.
असा एक काळ होता की ज्या काळामध्ये फारशी माध्यमं नव्हती. रंगभूमीवरती जाणं, मग एसटीने प्रवास करणं, कठीण परिस्थितीमध्ये त्या काळामध्ये या सगळ्या अगदी उषाताईंपासून या सगळ्या मंडळीने जी आपली मराठी रंगभूमी सक्षम ठेवली, अशांचा सन्मान गंधारतर्फे आपण होतो. आदरणीय अशोक सराफ यांच्यात हस्ते तो सन्मान केला जाणार आहे. आणि या निमित्तानं नाट्य क्षेत्रातले असतील, सिनेमा क्षेत्रातले अनेक मान्यवर, ठाण्यातले अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहे. आपल्या सगळ्या ठाणेकरांपर्यंत आपण कसे पोहोचून जास्तीत जास्त मंडळी या कार्यक्रमाला कसे सहभागी होतील, ही विनंती तुम्हा सगळ्या मीडियाच्या मंडळी. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रातील दिवा शहर परिसरातील मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणावरती दुबार नावं नोंदवल्याचे धक्कादायक वास्तव्य समोर आले असून या संदर्भात दिवा शहरातील शिवसेना, उद्धव ठाकरे पक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षांच्या वतीने संयुक्त निवेदन देत तातडीने कारवाईची मागणी करण्यात आलेली आहे. पक्षांकडून देण्यात आलेल्या माहितीप्रमाणे वॉर्ड क्रमांक 27 आणि 28 मध्ये केलेल्या प्राथमिक तपासणीमध्ये एकूण 17 आणि 258 इतकी दुबार नावं आढळली आहेत. ही बाब निवडणुकीची पारदर्शकता धोक्यात आणणारी असून मतदार यादीतील विश्वासार्हतेवरती प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहेत, असं निवेदनामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून सर्व दुबार नावे तात्काळ मतदार याद्यांमधून वगळावीत, तसेच सुधारित यादी सार्वजनिकपणे उपलब्ध करून द्यावी, अशी ठाम मागणी जिल्हा निवडणूक अधिकारी वैशाली माने यांच्याकडे करण्यात आलेली आहे. तसेच भविष्यात होणाऱ्या पुनरावलोकन प्रक्रियेमध्ये अशा प्रकारच्या नोंदी पुन्हा होऊ नयेत यासाठी स्थानिक अधिकाऱ्यांना स्पष्ट व काटेकोर मार्गदर्शक सूचना देण्यात याव्यात, अशी ही मागणी पक्षाकडून करण्यात आलेली आहे. दिवा शहरातील मतदार याद्यांवरून उद्भवलेल्या या गंभीर प्रकरणावर शासनाने तातडीने निर्णय घेऊन कायदेशीर कारवाई करावी, अशी अपेक्षाही संयुक्त निवेदनातून व्यक्त करण्यात आलेली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कल्याण ग्रामीण विधानसभा प्रमुख ॲडव्होकेट रोहिदास मुंडे, विधानसभा संघटिका योगिता नाईक, मनसे दिवा शहराध्यक्ष तुषार पाटील, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर प्रमुख सचिन पाटील, मारुती पडळकर, नागेश पवार इत्यादी उपस्थित होते. बघा, दुबार नावं ही निवडणुकीसाठी एकदम घातकच आहेत. आज जी बोगस नावं टाकली जातात, दुबार नावं येतात, त्यात प्रामाणिक जो कार्यकर्ता, आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक आहेत आणि जो कार्यकर्ता प्रामाणिक आपल्या वॉर्डात काम करत असतो, लोकांच्या भेटीगाठी घेत असतो, त्यांची कामं करत असतो, पण हे जे सत्ताधारी आहे, हे जे दुबार नावं, खोटी नावं जी मतदार यादीत टाकतात आणि ते या बोगसच्या जीवावरती निवडून येतात, त्यामुळे प्रत्येक वॉर्डात विकास होत नाही, फक्त भ्रष्टाचारच होतो. आमच्या नेत्यांनी आता निवडणूक आयोगाची पण भेट घेतली होती, त्यांनाही या संदर्भात सांगितलं होतं की स्वतः आमचे नेते संजयजी राऊत साहेब यांना दिव्यातील वॉर्ड क्रमांक 27 आणि 28 या 2 वॉर्डात 17,258 ही दुबार नाव आहेत.
त्याची पूर्ण यादीच साहेबांना दाखवली होती. त्यानंतर साहेबांनी प्रेस कॉन्फरन्समध्ये स्वतः त्यांनी सांगितलं की दिव्यात एवढी एका किंवा शहरात जर एवढी नावं आहेत तर पूर्ण महाराष्ट्रात किती असेल. या अशा दुबार नावा बोगस नावामुळेच ही सत्ताधारी पक्ष ही सत्तेत आलेली आहे. नाहीतर अशी इमानदारीत जर त्यांनी निवडणुका घेतली, बॅलेट पेपरवर जर निवडणुका घेतला तर हे सत्ताधारी कधीच निवडून येणार हे यांना माहिती आहे. म्हणून हे EVM घोटाळा नाही तर असे बोगस नावं टाकूनच निवडून येतात. त्यामुळे आज आम्ही दिवा विभागातून आमचे मनसेचे शहर अध्यक्ष तुषार पाटील आहेत, आमचे शहर प्रमुख सचिन पाटील आहेत, आमची योगिता नाईक आहेत, आमचे भारती पडेलकर आहेत. आम्ही शिष्टमंडळ घेऊन आज निवडणूक अधिकारी वैशाली माने या मॅडम यांची भेट घेतलेली आहे आणि त्यांना हे निवेदन दिलेलं आहे आणि 17,258 नावांची पूर्ण यादीच त्यांना सपोर्ट केलेली आहे. आणि त्यांनी आश्वासन दिलं आहे की याची आम्ही सखोल चौकशी करू आणि ही जी दुबार नावं आहेत ही आम्ही उडवून देऊ. आणि नक्कीच जर ही नावं आम्ही काढली नाही तर आम्ही न्यायालयात आम्ही दाद मागणार. कारण शेवटी एक न्यायालय असं आहे की तिथे आम्हाला आशा आहे की कुठेतरी आम्हाला न्यायाचं किरणच तिथे भेटेल. नाहीतर आम्ही इकडे किती आंदोलनं केली किंवा किती मागण्या केल्या तरी सत्ताधारी हे केराच्या टोपल्यात दाखवतात. त्याच्यामुळे जर नाही काही झालं तर आम्ही शेवटी न्यायालयात दाद मागणार. आजच्या डिजिटल युगात मोबाईल आणि लॅपटॉपशिवाय जीवनच अशक्य झालंय. पण स्क्रीनच्या व्यसनाची मोठी किंमत आता शरीर मोजत आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या फिजिओथेरपी विभागामध्ये येणाऱ्या 50% रुग्णांना मानदुखी आणि कंबरदुखीचा त्रास असल्याचं निदर्शनास आलं आहे. चुकीची आसनशैली, सतत बसून काम करण्याची पद्धत, शारीरिक हालचालींचा अभाव आणि लठ्ठपणा या कारणांमुळे कण्यावरती ताण येतो आणि त्रास अधिक गंभीर होत जातोय. तासनतास संगणक व मोबाईल स्क्रीनकडे पाहत राहिल्याने मान आणि पाठदुखीच्या स्नायूंवरती ताण येतोय. परिणामी मानेत वेदना, चक्कर येणे, हातांना मुंग्या येणे, अशक्तपणा तर काही प्रमाणामध्ये पकड कमी होण्याची लक्षणे दिसत आहेत. कंबरदुखीच्या रुग्णांमध्ये कमरेतील वेदना, पायात जळजळ, बधिरता आणि पायातील अशक्तपणा अशी लक्षणं आढळत आहेत. या तक्रारींवरती रुग्णालयातील फिजिओथेरपी विभागामध्ये जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर कैलास पवार, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर धीरज महांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली आधुनिक उपचार पद्धतीने उपचार केले जात आहेत. विभागामध्ये दररोज साधारणतः 50 रुग्ण उपचारासाठी येत असून यापैकी अर्ध्याहून अधिक मान आणि कंबरदुखीचे असतात. तीव्र वेदनेच्या अवस्थेत रुग्णांना योग्य विश्रांती देऊन गरम थंड शेक, चुंबकीय, विद्युत, ध्वनिलहरी, लेझर आणि मणक्यांना ताण देणारे उपचार इथे दिले जात आहेत. त्यामुळे वेदना कमी होत आहेत आणि हालचाल सुधारते. त्यानंतर कण्याला आधार देणाऱ्या कोअर स्नायूंची ताकद वाढवण्यासाठी विशेष व्यायाम आणि थेरपींचा वापर केला जातोय. हे उपचार नियमितपणे घेतल्यास वेदना परत येत नाहीत आणि शस्त्रक्रियेची वेळही टाळता येते. एकंदरीत सध्या जे आपल्या फिजिओथेरपी डिपार्टमेंटला जे सुसज्ज चांगलं डिपार्टमेंट आहे आणि चांगले रिस्पॉन्स पण मिळतो आहे. ते एक निदर्शनास एक गोष्ट इकडे आली की जे 50% रुग्ण जे येत आहेत जवळपास ते मानेचं दुखणं असेल, कमरेचं दुखणं आणि पाठीच्या कणाशी संबंधित जास्त आजार दिसत आहेत. मेनली आम्ही विचारलं, त्याच्यानंतर काम करणाऱ्या पद्धती लोकांच्या त्याच्यात जेव्हा स्टडी केला तेव्हा वाटलं की एक्झॅक्ट काज काय आहे की एवढे पेशंट तरुण वयामधले मुलं लोक जास्त आहेत. तर आम्ही ते बघितलं तर एकंदरीत जे आज सध्याची लाईफस्टाईल आहे, सिटिंग तुमचे पोश्चर्स आहेत, तुम्ही मोबाईल वापरता, दिवसभर कॉम्प्युटरवर बसलेले असतात काम करताना, ते पोश्चर आहे तेव्हा ते सपोर्ट जो असतो मणक्याला तो प्रॉपरली मिळत नाही आणि त्याच्यामुळे ह्या गोष्टी आणि रॉंग पोझिशन कंटिन्युअसली एका स्क्रीनवर कंटिन्युअसली बघत होता एका पोझिशनमध्ये त्याच्यावर स्नायू जे आहेत बॉडीचे अंगाचे त्याच्यात ताण पडतो आणि याच्यामुळे हे दुखणं सुरू होतं. आणि त्याच्यानंतर बऱ्याच अंशी जे आपला मेन बॉडीचा कडा आहे, जो पाठीचा कडा बोलूया किंवा ते स्पाईन बोलू त्याला, ते नेकपासून तर आपल्या कमरेपर्यंत याच्यावर काही त्याचे विपरीत परिणाम होतात. हे थोडे डिस्लोकेशन होणं, डिस्बल्ज होणं हा प्रकार त्याच्यामुळे उद्भवू शकतो. त्या सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की तुमची पोश्चर, बसण्याची तुमची पद्धत, चालण्याची पद्धत, बॉडी बॅलन्स करून ठेवण्याची पद्धत ह्या खूप महत्त्वाच्या आहे. परंतु आपण कामाच्या दगदगीत, तिकडे ते पडण्याच्या दगदगीत ह्या सगळ्या गोष्टी विसरतो आहे आणि त्याच्यामुळे हा सगळा प्रॉब्लेम निर्माण होतो आहे. तरी आम्ही ते एक सेशन घेतो लोकांना की बसल्याला कसं पाहिजे, ऑफिसमध्ये कसं बसायला पाहिजे, चेअर कशी असायला पाहिजे, स्क्रीनवर कंटिन्युअसली जे काम करणारे वर्क फ्रॉम होम ही जी पद्धत आहे त्याच्यामुळे ते कंटिन्युअसली लॅपटॉपवर बसवून खाली मान घालून हे लोक कंटिन्युअसली तासनतास काम करतात आणि नक्की त्याचा विपरीत परिणाम बॉडीवर होतो. तर या सगळ्या सवयी सोडून यांना ते वेगवेगळे लॅपटॉपला स्टँड येतात, कॉम्प्युटर डेस्कटॉप जो कॉम्प्युटर आहे तो जर वापरला, ते एक सर्टन हाईटला जर वगैरे ठेवलं आणि खुर्ची चांगली घेऊन त्याच्यावर प्रॉपर पोझिशन घेऊन जर आपण काम केलं तर नक्कीच ह्या गोष्टी कमी करू शकू. मेनली काही ड्रुपिंग शोल्डर्स व्हायला लागलेत आणि बाकीच्या काही बऱ्याच गोष्टी व्हायला लागल्या. पायाला आग होणं, पायाच्या स्नानू दुखणे, हे सगळेचं उगम जो आहे तो मणक्यातनं जाणारे जे मज्जातंतू त्याच्यावर प्रेशर पडल्यामुळे होतो. तर ही जर सगळी काळजी आपण घेतली
तर नक्कीच आपण अशा आजारापासून दूर राहू. धन्यवाद. अदानी समूहाला आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्यासाठी मोदी सरकारने भारतीय आयुर्विमा महामंडळाचा वापर केलाय. LICवरती दबाव आणून अदानींच्या कंपन्यांमध्ये 33,000 कोटी रुपये गुंतवण्यास भाग पडले आहेत. एकीकडे अदानी समूहाला एवढी मोठी रक्कम दिली जात असताना सर्वसामान्य तरुण उद्योजकांना साधे लाखभर रुपयांचंही कर्ज दिलं जात नाही. याचा निषेध करण्यासाठी तसेच तरुणांनाही उद्योगासाठी भांडवली कर्ज द्यावे या मागणीसाठी डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनानुसार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांच्या नेतृत्वाखाली LIC कार्यालयाबाहेर धडक मोर्चा केला. यावेळी LIC अधिकाऱ्यांना निवेदन देऊन तरुण बेरोजगारांना व्यवसाय करण्यासाठी कर्ज द्यावे अशी मागणी केली. अदानी समूहातील कंपन्यांनी गैरव्यवहार केल्याचा ठपका ठेवून अमेरिकेत या कंपन्यांविरोधात चौकशी सुरू आहे. त्यामुळे अदानी समूहावरील कर्जाचं ओझं वाढलं आहे. त्यातून गौतम अदानी यांना बाहेर काढण्यासाठी केंद्र सरकारने LICवरती दबाव आणून अदानी समूहाला सुमारे 33,000 कोटींची गुंतवणूक करण्यास भाग पाडला आहे. एकाच माणसावरती मेहरबान होऊन सर्वसामान्य जनतेचा पैसा उधळणारा आपला विरोध आहे असं म्हणत राष्ट्रवादीने हे आंदोलन केलं आहे. यामध्ये शेकडो राष्ट्रवादीचे पदाधिकारी देखील सहभागी झाले होते. वॉशिंग्टन पोस्टने 2 दिवसापूर्वी एक ब्रेकिंग न्यूज केली, जेणेकरून भारतवासियांना कळलं की 32,000 कोटी, इनफॅक्ट 33,000 कोटी हे LICनी गुंतवलेले आहेत अदानी समूहामध्ये. आता LICनी आधी पण अदानी समूहात गुंतवले होते आणि आता 60,000 कोटीची गुंतवणूक झाली. माझा स्पेसिफिक म्हणणं आहे की आपण अदानींना पोर्ट्स दिले, विमानतळ दिली, रस्ते दिले आणि हे सगळं करायला धंद्यासाठी पैसे पण गव्हर्नमेंटच देते. LICनी पारदर्शकता ठेवावी. एका सामान्य कार्यकर्त्याला, एक सामान्य नागरिकाला जर लोन पाहिजे तर जे ड्यू डिलिजन्स जेवढं करतात तसं तुम्ही काय ड्यू डिलिजन्स केलं का? हिंडनबर्गचा रिपोर्ट आल्यानंतर खरंच त्रासात असताना हा पैसा दिला गेला. आणि तुम्ही विचार करा, जर अदानी हा देश सोडून पळून गेला तर 30 कोटी जे भारतीय नागरिक आहेत ज्यांचे पैसे या LICकडे आहेत त्यांचं काय वाटोळं होईल. मागणी हेच आहे की कुठल्याही गव्हर्नमेंट प्रेशर खाली LICने काम करू नये. LIC ही एक मोठी संस्था आहे. पुऱ्या भारताच्या गुंतवणुकीमध्ये 3.6% ही LICचे पैसे आहेत. असं करत असताना तुम्ही कोणा एका समूहाला एवढे पैसे कशासाठी देताय हा विचार तुम्ही केला पाहिजे. नागरिक रस्त्यावर येणं 100% गरजेचं आहे. नागरिकांच्या म्हणण्याला वाचा फोडण्यासाठीच आम्ही रस्त्यावर आलोत. आमच्याकडे बघून जर नागरिक आले तर बरंच वाटेल, सर्व पक्षी आले तर आणखून बरं वाटेल. पद्धतीने या मोदी सरकारने अदानींना LICचे 33,000 कोटी देऊ केले तरी अतिशय खूप निराळं असं आहे. कारण की लोकांचे पैसे तुम्ही लोकांना न विचारता तुम्ही डिरेक्टली अदानींना देताय. अमेरिकेच्या संस्थांनी टोटल या सर्व देशातील संस्थांनी म्हणायला लागेल, फक्त अमेरिका घेऊन चालणार नाही. यांनी अदानीला पैसे देणं बंद केलं, अदानींना कर्ज देणं बंद केलं. त्यामुळे मोदी सरकारला कधी अक्कल येईल? कारण की मोदींनी तर अदानीला स्वतःचा जावई बनवून घेतलाय, या सरकारचा जावई बनवून घेतलाय. जे येईल ते अदानी. आता इतर एअरपोर्ट पासून ते शैक्षणिक, मंदिर ट्रस्ट ह्याच्यामध्ये पण अदानी घुसलेत. आज कुठलाही तुम्ही मोठ्या मंदिरांमध्ये गेला तर अदानीच तिथं वर्क करतात. त्यामुळे ज्या पद्धतीचं हे सरकार आपले पैसे, लोकांचे पैसे, नागरिकांचे पैसे हे अदानींच्या खिशात टाकतायत, म्हणजे या 33,000 कोटीमधनं LICचे पैसे, आपले पैसे, नागरिकांचे पैसे जर अदानी समूहाला कर्ज म्हणून देत असतील तर त्याची काहीतरी आकडेवारी 10-15% ही या मोदींच्या खिशात जाते. म्हणून ह्या सगळ्यांचा हा अट्टहास मोदी सरकारने, BJP सरकारने बंद करावा.
माही खान नावाच्या व्यक्तीने एक व्हिडिओ व्हायरल केला आहे. यामध्ये माही खान याने दावा केला होता की त्याला मराठी बोलण्यास भाग पाडलं जात होतं. या प्रकरणानंतर आता सोशल मीडियावरती विविध प्रतिक्रिया नोंदवल्या जात आहेत. मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी या प्रकरणातील महिलेला मनसे कार्यालयात बोलावून नेमकं प्रकरण काय झालं आहे त्याचा खुलासा करण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे संबंधित महिला ही बंगाली भाषिक आहे. त्यामुळे माही खान यांच्या दाव्यावरती आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. त्यांच्या चॅनलला रिपोर्ट मारण्याचं आवाहन अविनाश जाधव यांनी केलेलं आहे. नुकताच एक प्रकार समोर आला आहे. माही खान नावाच्या एका व्यक्तीने त्याच्या समाज माध्यमावरती एक व्हिडिओ व्हायरल केला होता. त्यामध्ये त्याने दावा केला आहे की त्याला एका महिलेने मराठी बोलण्यास भाग पाडलं. हे प्रकरण विमानात झाल्याचं दिसतंय. या घटनेनंतर माही खान यांनी व्हिडिओ तयार करून समाज माध्यमावरती मोठ्या प्रमाणामध्ये प्रसारित केला आहे. मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी संबंधित महिलेला ठाण्यातील मनसेच्या कार्यालयात बोलावून प्रकरण जाणून घेतले. त्यानंतर अविनाश जाधव यांनी माही खान याला शोधून मराठी बोलण्यास भाग पाडण्याचा इशारा दिला आहे. महिलेचे नेमकं काय म्हणणं आहे? आमचं सकाळचं विमान होतं. माही खान या विमानामध्ये चित्रीकरण करत होता. त्यावेळी माही याने अचानक त्याचं आसन मागे केले. मी त्याला हळूहळू भाऊ असे म्हणाली असता त्याने मराठीत का बोलले असं म्हणत वाद घातला. त्याने कॅमेरा कधी सुरू केला हे देखील माहीत नव्हतं. मी बंगाली भाषिक आहे पण मी मराठी चांगले बोलते. त्याने हिंमत असेल तर समोर येऊन बोलावं असं त्या म्हणाल्या. या प्रकरणानंतर महिलेने दावा केला आहे की त्याची बदनामी झाली असून त्याला नोकरी देखील गमवावी लागलेली आहे. अविनाश जाधव यांनी या प्रकरणानंतर संताप व्यक्त केला आहे. महिला 3 दिवसांपासून खूप डिस्टर्ब आहेत. त्या भिकारड्याला त्याचे व्ह्यू वाढत आहेत म्हणून तो व्हिडिओ बनवत आहे. याला आम्ही सोडणार नाही. याच्या आजोबा बापाला आम्ही पोचले आहे. त्यानंतर मराठी बोलले जाणार नाही असं म्हणत असेल तर कान पकडून मराठी बोलायला त्याला लावेल. त्याच्या चॅनलला मराठी प्रेमींनी रिपोर्ट करावं असंही जाधव यांनी म्हटलं आहे. त्याने त्याची जी सीट आहे ती रिक्लायन केली, म्हणजे पाठी ढकलल्यामुळे तिचा जेवणाचा जो ट्रे आहे तो तिच्या अंगावर आला. तर ती त्याला म्हणाली अरे भाऊ हळूहळू हळू कर असं तिने मराठीत म्हटलं. म्हणून त्याने उठून तिला म्हटलं की मराठी में क्यों बात कर रही है. आणि हिथून या वादाला सुरू झाली. म्हणजे अतिशय सोपं होतं की त्याने सीट पाठी घेतली, तिचं जेवण अंगावर आलं म्हणून त्या बाईने विरोध केला. आता एवढे वर्ष ती बाई मुंबईमध्ये राहते, महाराष्ट्रात राहते, तिने मराठी शिकली. आता ह्यांच्या आई बापांनी यांना शिकवलं नाहीये तर तो दोष आमचा नाहीये ना. पण याला धडा शिकवणार आम्ही. आता काय घडलं होतं किस्सा ती बाई तुम्हाला सांगेल. ताई सांग. मॉर्निंग फ्लाइट थी हमारी, मॉर्निंग फ्लाइट एयर इंडिया फ्लाइट मधून. तर आम्ही पाठी बसते ते मागे बसते. तो वह पूर्ण वीडियो बनाते, सगळं वीडियो बनवते. आपको पता नहीं कौन हूँ सगळं पण बोलते. म्हणजे नाही किसी को पता नहीं, चल बसते. तर मला खूप त्रास होतो. नाही मी झोपते 10-15 मिनिट. तो एअरसेल मला सांगितलं की ताई तुम्हाला फूड पण देतो. म्हणजे तुम्ही फूड घ्या मी देतो तुम्हाला. तर मी सांगितलं की मला 1 कप चाय घ्या ना, मला खूप टायर्ड आहे मी. सगळं झाले. अचानक ते त्याला पूर्ण सीट रेक्लाइन झाली. म्हणतो भाऊ हळूहळू. आता मी सगळं बोलली भाऊ हळूहळू, जास्ती करू नका बस. ते कॅमेरा कधी ऑन केला माहिती मला माहित पण नाही, कधी ऑन केला काय केला. ते पण परत टर्न केला. क्या बोले आप. तो फिर मैंने इंग्लिश में बोला कि आपको नहीं समझ में आ रहा तो मैं आपको बोलती हूँ, सिट डाउन. वो आप वीडियो में पूरा है. आपने मराठी में क्यों बात किया. मैं कहा मुंबई मधून राहिला तर मराठी बोला पाहिजे. वो है. अब मला खूप गर्व आहे की मी मराठी बोलते. मी पण बंगाली आहे. अजून मी बंगाल पण गेला ना तर बंगाल पण मला की मॅडम मराठी नाही बंगाली में बात करो. मी पण व्हिडिओ नाही बनवली. त्याचा व्हिडिओ मला जॉब सोडली मी, जॉब मला इज्जत सगळं पण गेली. मला थ्रेट कॉल पण रेप कॉल आली. मला इन्स्टामधून मला कॉल करते. माझं ए पण बोलली. ते पोरगा सगळ्या सामने मराठीचं बहुत प्यार है ना. तेज पण बोलली मला सबके सामने. हिम्मत है तो सामने आके बात कर. जब खाना गिराया, जब मैंने इंग्लिश में बोला पिक अप द फूड, तो बोलता अरे है ना एरोस्टेज. मैं एरोस्टेज बोला की खाना उठा के देता हूँ. तर मला असं वाटतं की ह्या ताई 2 दिवसापासून खूप डिस्टर्ब आहेत. कारण तो सतत व्हिडिओ बनवतात आणि त्याला मला माहिती आहे की त्या भिकारड्याला काही प्रेम नाहीये. त्याला ते युट्यूबला आणि ह्याला ते जे व्ह्यूअर्स वाढतायत म्हणून ते करतोय. मी एक खात्रीने सांगतो की ह्याला आम्ही सोडणार नाही. हा जर मराठी एक बाई बंगाली बाई मराठी बोलू शकते. तुम्ही साल्यानो एवढे वर्ष मुंबईमध्ये राहता, तुमचा बाप तुमचा आजोबा यांना आम्ही पोचलो आणि त्याच्यानंतर जर तुम्ही आम्हाला सांगत असाल की इथे मराठीत बोललं जाणार नाही तर तुला कान आणि नाक पकडून मी मराठी बोलायला लावणार. हा माझा शब्द आहे ना तर मी नाव बदलीन माझं. दुसरी गोष्ट, जेवढे आपले मराठी प्रेमी आहेत, जेवढे मराठी पोरं आहेत आपल्या, त्या सगळ्यांना माझी विनंती आहे की याच्या चॅनलला आजपासून रिपोर्टिंग मारा.
याचा पत्ता शोधून काढा. हा आपल्याला हवाय. जर एखादी बंगालची बाई जर आपल्या भाषेवर प्रेम करते आणि तिला जर अशा प्रकारे अपमानित केलं जात आहे, तिच्या जॉबवर त्रास झाला, तिचं वय बघा, आता तिने जॉब सोडला, त्या कंपनीला त्यांनी टॅग केला. म्हणून हा भिकारला थोडेसे पैसे कमवण्यासाठी ह्या बाईचं जॉब घालवला त्याने. याचा पण रोजीरोटी बंद झाली पाहिजे. याच्या पाठी हात धुवून लागा, एवढंच माझ्या सर्व मराठी मुलांना विनंती आहे. याला मी शोधणार आणि याला मनसेच्या कार्यालयामध्ये कोंबडा बनवून बसवलं नाही ना, तर अविनाश जाधव माझं नाव नाही. धन्यवाद. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.